नाशिक जिल्ह्यातील मनमाड नांदगाव विधानसभा मतदारसंघात लोकशाहीची लष्करे वेशीवर टांगून हुकुमशाही दादागिरी सत्तेचा दुरुपयोग चालू असून लोकशाही संविधान विरोधकांना चाप लावून लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या मनमाडसह नांदगाव तालुक्यातील बिनशर्त पाठिंबा अपक्ष उमेदवार माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांना जाहीर करत आहोत। त्यांची निशाणी शिट्टीसमोर बटन दाबून बहुमताने विजय करा, चला हाती घेऊया नांदगाव मनमाड विधानसभा, असे मत गुरुकुमार निकाडे यांनी व्यक्त केले। अशी शपथ घेतो की या निवडणुकीत आम्ही महायुतीच्या उमेदवाराला त्या प्रकारे मतदान करणार नाही, अशी शपथ हात करा। सर्व भीमसैनिक कार्यकर्ते बाबासाहेबांच्या साक्षी घेऊन अशी शपथ घेतो की आम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही। ही शपथ इकडे तोंड करायची, आम्ही सर्वांनी घेतलेली आहे। समस्त आंबेडकरी परिवारात कायम होय। जय भीम, जय महाराष्ट्र। आणि आमच्यातील एक दोन लोकांना हाताशी घेऊन संपूर्ण पक्ष हा आमच्या सोबत आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करून अनेक वेळा डावलण्यात आलं। आमचे जिल्हाध्यक्ष प्रकाशजी लोणे साहेब यांच्या आदेशाने आज मी या ठिकाणी जाहीर करू इच्छितो की नांदगाव तालुका मनमाड शहर संपूर्ण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आम्ही सक्रिय जाहीर पाठिंबा आज समीर भाऊ यांना जाहीर करत आहोत। आणि आज या ठिकाणी मी बघितलंय, तरुणांचा उत्साह बघितलाय। विकास पुरुषासोबत तरुण हे नक्की राहतील आणि या नांदगाव तालुका 100% दहशतमुक्त होईल। गेले 8-10 वर्ष मी मनमाड शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सतत सामान्य गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी आंदोलनाच्या माध्यमातून मी आवाज उठवण्याचा प्रयत्न करत असतो। माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला यांनी सत्तेचा गैरवापर करून तरी पार केला आहे। मी सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवतोय, यांच्या नजरेमध्ये मी तरी पार गुंड आहे। म्हणून समीर भाऊ तुम्हाला विनंती करतो, मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व आंबेडकरी चळवळ व मनमाड शहरातील संपूर्ण बौद्ध समाज तुमच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील व तुम्हाला निवडून आणण्याची ग्वाही देतो। या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत।